खऱ्या अर्थाने आज सर्वात प्रथम मुंबईमध्ये कोणी महायुतीचा संकल्प मेळावा केला असेल तर राहुल शेवाळे तुम्ही केला आहे। त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदनही करतो, शुभेच्छाही निवडणुकीच्या देतो आणि विजयाच्याही तुम्हाला मनापासून अभिनंदनपूर्वक शुभेच्छा देतो। मी विचारलं तेव्हा कळलं की आपण पदाधिकाऱ्यांचा संकल्प मेळावा ठेवला आहे आणि त्यामुळे प्रमुख पक्ष जे आपल्या महायुतीतले आहेत, ज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेस, अन्य आपले सहकारी पक्ष, या सगळ्यांचे आपले वॉर्ड स्तरावरचे सर्व पदाधिकारी, म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक चालवायची आहे, पुढे न्यायची आहे, प्रचाराची धुरा सांभाळायची आहे, त्या सगळ्या शिलेदारांचा हा मेळावा आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये जास्त संवाद झाला तर उपयोगी आहे असं माझ्या मनामध्ये आल्यामुळे मी काही विषय आपल्या सगळ्यांसमोर मांडतोय। सर्वात प्रथम तर आपण सगळ्यांनी, विशेषतः मध्य दक्षिण या लोकसभा क्षेत्रातील सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आजपासून एक गोष्ट मनाशी पक्की करायची आणि ती आपल्या रोजच्या व्यवहारात परिपूर्णतेने उतरवायची, ती म्हणजे आजपासून इथे जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या खिशावर, साडीवर त्या ठिकाणी धनुष्यबाणाचं चिन्ह त्या ठिकाणी लावायचं आहे। कारण आपला या ठिकाणचा उमेदवार हा मोदीजींना त्या ठिकाणी पंतप्रधानपदी बसवण्यासाठी राहुल शेवाळेजींच्या रूपाने जाणार आहे आणि त्यांचं चुनाव चिन्ह जे आहे हे धनुष्यबाण आहे आणि म्हणून लोकांमध्ये आपल्याला रोज धनुष्यबाण त्या ठिकाणी पोचलं पाहिजे, पोचलेलं आहेच, पण कुठल्याही पद्धतीने त्याच्या मनामध्ये अन्य काही संभ्रम येता कामा नये आणि त्यामुळे चुनाव चिन्हाचा प्रचार हा आपल्यासाठी आवश्यक आहे। म्हणून मी सदा सरवणकर यांना अभिनंदन केलं की कोणी एक घोषणा कार्यकर्त्यांनी दिली धनुष्यबाणावरना, ती अतिशय चांगली घोषणा दिलेली आहे। दुसरी माझी विनंती राहील की आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा काही गोष्टी स्पष्ट असल्या पाहिजेत। मग तो भाजपचा कार्यकर्ता असो, तो शिवसेनेचा असो, तो रिपाईचा असो, तो NCPचा असो, आपल्या घटक पक्षांचा असो, आपल्या विरोधी प्रचार करणाऱ्यांचे मुद्दे हे असत्यावर आधारित आहे आणि म्हणून गद्दार आपण नाहीत, आपण गद्दार नाही। 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभा असो वा विधानसभा असो, या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना याची युती होती। लोकांनी युतीला मतदान केलं, रिपाईची पण युती होती आणि लोकांनी त्या महायुतीला मतदान केलं आणि म्हणून त्या महायुतीतनं पळ जर कोणी स्वार्थापोटी काढला असेल तर तो बाळासाहेबांचे विचार सोडून तो उद्धव बाळासाहेब गटाने काढलेला आहे आणि म्हणून गद्दार आपण नाही तर मतदारांशी, मतदानातनं निवडून आलेल्या सरकारशी स्वस्वार्थापोटी कोणी गद्दारी केली असेल तर उद्धवजींच्या गटाने केली। गद्दार आपण नसून गद्दार महायुतीतले ते आहेत, मतदारांशी गद्दारी त्यांनी केलेली आहे। आपल्या मनामध्ये स्पष्ट असलं पाहिजे की आज त्या ठिकाणी अन्य पक्ष फोडले हे सत्य नव्हे। मी हे सांगतोय कारण वारंवार आपल्या डोक्यात स्पष्ट असलं पाहिजे, जर एकनाथ शिंदे साहेबांचं उचित स्थान जर उद्धवजींनी एका सैनिकाला मुख्यमंत्री मी करेन असा जाहीर दिलेला शब्द पाळला असता आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तेव्हाची याला जास्त मदत करून तत्कालीन आपल्या शिवसैनिकाला दुर्बल करायचा प्रयत्न केला नसता आणि हिंदुत्वाचे बाळासाहेबांचे विचार जर उद्धवजींच्या पक्षाने त्यावेळेला सोडले नसते तर एकनाथ शिंदेजी, राहुलजी, सदा सरवणकरजी किंवा अन्य आपले नेते यांना बाळासाहेबांचे विचार जागृत ठेवण्यासाठी आपला पक्ष निर्माण करावाच लागला नसता आणि त्यामुळे पक्ष फोडलेला नसून विचार तुम्ही सोडलेत आणि म्हणून ह्या विचारांचा खरा पक्ष शिवसेना आज या देशामध्ये
ताठ मानेने बाळासाहेबांच्या विचाराने काम करतोय तो एकनाथ शिंदे साहेबांचं करतोय. अजितदादांच्या बाबतीतही तेच आहे. आयुष्यभर पवार साहेबांबरोबर मेहनत करून ज्या वेळेला पक्ष बांधणी आणि पक्ष उभारणीसाठी अजितदादांना योग्य स्थान शरद पवार साहेबांनी दिलं असतं, स्वतःच्या पुत्री प्रेमापोटी अजितदादांच्या नेतृत्वाला बाजूला टाकलं गेलं नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा पवार साहेब टिकली असती. तुम्ही केलेल्या पुत्री प्रेमामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या मनात अगदी स्पष्ट असल्या पाहिजेत. याचं कारण आम्ही ज्या वेळेला बघतो तेव्हा मीडियामध्ये आणि अन्य ठिकाणी रोज या विषयाचा प्रचार करून हळूहळू कार्यकर्त्यालाच वाटायला लागतं की काय. आणि म्हणून एक दिलाने आपण हे लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर 18 पगड जातीचा विकासाचा विचार करून गरिबाचं कल्याण करण्यासाठी विकासाची राजनीती मोदीजींच्या नेतृत्वात करून जर खरे कुठले पक्ष एकत्र असतील तर भारतीय जनता पार्टी तर आहेच, पण खरी शिवसेना सुद्धा हीच आहे आणि खरा राष्ट्रवादी सुद्धा पक्ष हाच आहे आणि आपण सगळे मिळून एकत्र आलेलो आहोत. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये या ठिकाणी राहुल शेवाळेजींनी चांगली घोषणा दिली आहे, कृती, प्रगती, राष्ट्रभक्ती, वचनपूर्ती. राहुल शेवाळेजींना खासदार करण्यासाठी तर आपण काम करायचंच आहे, पण माझं तुम्हाला आव्हान आहे, देव, देश आणि धर्मासाठी या निवडणुकीत तुम्हाला काम करावं लागेल. मी देव, देश आणि धर्मासाठी यासाठी म्हणतोय कारण गेल्या 2.5 वर्षांमध्ये ज्या वेळेला शरद पवार साहेब, उद्धवजी आणि काँग्रेसचं सरकार होतं त्या 2.5 वर्षातली कुकृत्य तुम्ही समजून घ्या. ज्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला त्या अफजल गुरुने आणि त्याचा कट पाकिस्तानातून रचला, त्या अफजल गुरुला त्याच्या साथीदारांना पकडलं, त्यांच्यावर केस दाखल झाली, त्यांचा गुन्हा सिद्ध झाला आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली. ज्या अफजल गुरुने भारताच्या संसदेच्या चिंधड्या करायच्या ठरवलं त्याला फाशी झाल्यावर दिल्लीच्या एका विद्यापीठामध्ये काही विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या, अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है. अफजल के कातिल म्हणजे कोण? ज्यांनी शिक्षा दिली ती न्याय व्यवस्था, ती जिवंत कशी आहे, आम्ही शर्मिंदा आहोत. भारत तेरे तुकडे होंगे 50,000 इंशाल्लाह इंशाल्लाह. या घोषणा ज्यांनी दिल्या त्या अफजल गुरुच्या घोषणांचे समर्थक असलेले शर्जील उस्मानीपासून सगळी मंडळी आदित्य ठाकरेजींच्या बरोबर बैठका करून सभा महाराष्ट्रात घेत होत्या. म्हणून देशासाठी तुम्हाला काम करावं लागेल. ज्या वेळेला काश्मीरमध्ये 370 कलम काढलं, 35A निष्कासित केलं, काश्मीर भारताचा अविभाज्य अंग करून आम्हाला जगाची दादागिरी नको, ना प्रश्न युनोमध्ये ना कोणाच्या दरवाजामध्ये. काश्मीर भारताचा मुकुटमणी आहे, 370 आम्ही हटवणार आहोत, हटवलं आहे आणि भारत एक संघ केलाय. या विरोधात निषेध आणि निषेधाचे आंदोलन करणारी लोक आज उद्धवजींसोबत बसली आहेत. हे देशप्रेम कुठलं आहे? मी अशी असंख्य उदाहरणं देईन. याकूब मेमन ज्याने मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट केला, 92-93च्या त्या घटना आठवा. आज त्यावेळेला सुद्धा 92-93च्या घटनांमध्ये शेकडो लोकांनी निरपराध मुंबईकरांचे जीव आणि प्राण गेले. पण त्या सगळ्यांमध्ये बॉम्बस्फोटातला कटकारस्थान करणारा आरोपी ज्याला शिक्षा झाली तो याकूब मेमन, त्याला फाशीची शिक्षा झाल्यावर त्याला फाशी देऊ नका. मुंबईकरांचे प्राण घेतले असतील तरी त्याला फाशी देऊ नका असं म्हणणाऱ्या अस्लम शेखच्या मांडीला मांडी लावून उद्धवजी तुम्ही बसलात, म्हणून तुम्हाला आणि मला देव, देश, धर्मासाठी काम करावं लागेल. आज या सगळ्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, चुकनही एका बूथवरचं मत जरी
आपल्याला डावलून यांच्याकडे गेलं तर ते मत राम मंदिराला विरोध करणाऱ्या लोकांकडे जाईल, ते मत राम वर्गणीची कुचेष्टा करणाऱ्या महाआघाडीला जाईल, ते मत राम मंदिराचं निमंत्रण ठुकरणारा राहुल गांधीला जाईल, ते मत काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे असं मानणाऱ्यांच्या विरोधात जाईल. आणि म्हणून देव देश आणि धर्मासाठी आपल्याला काही केलं तरी धनुष्यबाण निवडून द्यायचं आहे. राहुल शेवाळे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. भारताच्या संविधानावर एक भ्रम पसरवला जातोय कासारजी. संविधान बदलणार, संविधान बदलणार. खऱ्या अर्थाने भारताच्या संविधानावर प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर बसण्याआधी नतमस्तक होण्याचं काम गेल्या 75 वर्षाच्या भारताच्या इतिहासामध्ये कुठल्या पंतप्रधानाने केलं असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. हे अख्ख्या भारताने त्या ठिकाणी पाहिलं. संविधान दिवस हा या देशामध्ये त्या ठिकाणी साजरा करण्याची सुरुवात ही नरेंद्र मोदीजींनी केली. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीतलं निवासस्थान असो वा लंडन मधलं निवासस्थान असो वा महू मधलं असलेलं निवासस्थान असो किंवा जन्मस्थान असो, या सगळ्या ठिकाणी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अगदी आपल्या दादर मधलं त्या ठिकाणी चैत्यभूमीकडचं आपल्याला आंतरराष्ट्रीय स्मारक असो, हे सगळं कोणी केलं असेल तर भाजप, सेना, रिपाई या पक्षाच्या त्या महायुतीच्या काळात नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. आणि म्हणून ना संविधान बदलणार आहे ना लोकशाहीला खतरा आहे. बदलणार असतील तर यांचे उमेदवार बदलतील आणि यांच्यापासून लोकशाहीला आमच्या विरोधकांपासून खतरा आहे. आणि केवळ समाजाचीच गोष्ट करायची असेल तर मला या ठिकाणी मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे. प्रसादजी, जर अनुसूचित जाती जमातीचे आमच्या समाजाचे विरोधक कोणी असतील तर या मतदारसंघामध्ये महाआघाडीची लोक आहेत. राहुल शेवाळेजी सबका साथ सबका विकास घेऊन चालणारे आहेत, विकासाचं काम करणारे आहेत. या चैत्यभूमीसाठी त्या ठिकाणी भारताच्या संसदेत त्यांनी संघर्षाने लढा उभा केलाय. त्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचं ते काम करतायत. मग आमच्या समाजातील अशा एका व्यक्तीला विरोध करण्याचा आणि विरोधात उमेदवार उभा करण्याचं पाप सुनीलजी महाआघाडीतली लोक करतायत. आणि विरोधच करायचा होता तर हे आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या विरोधात आहे. आम्ही यासाठी म्हणतो, त्या ठिकाणी वर्षातही तिकीट मागत होती की, पण एका दलित महिलेला तिकीट द्यायला यांची तयारी नाही. निवडणुकीच्या रिझल्टमध्ये आम्ही जिंकून आलो असतो, पण हे केवळ विचाराने बाबासाहेबांच्या विरोधातले नाहीत, तर त्यांना ज्या वेळेला उमेदवारी द्यायची पाळी आली त्यावेळेला सुद्धा वर्षा गायकवाडांना त्यांनी नाकारलं. आणि मला वाटतं अनिल देसाई यांना उमेदवारी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे तुम्हाला हे ठासून सांगावं लागेल, खरा पक्ष आम्ही आहोत, खरी महायुती जनतेच्या मनातली आम्ही आहोत. मोदीजींच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं काम धनुष्यबाण करणार आहे. आमच्या सर्व पक्षांचं चुनाव चिन्ह धनुष्यबाण आहे. देव देश आणि धर्मासाठी आम्ही काम करणार आहोत. संविधानाचे आणि लोकशाहीचे खरे रक्षक आम्ही आहोत. आणि दलित आणि अनुसूचित जातीचे विरोधक कोणी असतील तर या मतदारसंघामध्ये महाआघाडीची लोक आहेत. तुमच्या प्रचाराचं राळ तुम्ही इतक्या प्रामाणिकतेने उसळवा. 20 मेला मतदान झाल्यानंतर राहुल शेवाळेजी कुठेतरी आपल्याला पिकनिकला घेऊन जातील, कारण 4 जून पर्यंत निकाल यायचा आहे. आणि मग 4 जूनला ज्या वेळेला तुम्ही मतदानाच्या ठिकाणी हे पदाधिकारी असाल त्यावेळेला असलेल्या टीव्हीवर जेव्हा पहिल्यांदा बातम्या येतील त्या राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतली आहे, मग माझी आघाडी वाढलेली आहे, मग त्यांच्या आघाडीत आता लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यांच्या आघाडीतल्या लक्षणीय वाढ विजयाकडे घोडदौड करते आहे. आणि मग शेवटची ब्रेकिंग बातमी येईल, 2.5 लाख मतांच्या मताधिक्याने राहुल शेवाळे विजयी झाले. आणि तो दिवस आपण सगळ्यांनी बघावा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय श्रीराम.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.